नमस्कार मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत। या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील। दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात पक्षफोडीचं राजकारण सुरू आहे। अशातच डोंबिवलीत भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे। भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय योगेंद्र भोईर यांनी भाजप पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे। भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान ऐन निवडणुकीत भाजप पक्षाने इनकमिंगचा सफाटा लावला आहे। दरम्यान डोंबिवलीत बड्या नेत्यानं भाजप पक्षाला रामराम ठोकला आहे। रोज शेकडो कार्यकर्त्यांना पक्षात दाखल करून घेणारे, स्वतःच्या गळाला कार्यकर्ते लावून घेणारे रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे। रवींद्र चव्हाण यांचे राईट हँड समजले जाणारे योगेंद्र भोईर यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान भोईर यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे। मातोश्रीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मिळालेल्या माहितीनुसार योगेंद्र भोईर यांच्यासोबत मोठ्या संख्येने भाजपातील अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशानंतर भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।